सो पुण्याला चाललेलो आहे आणि सडनली काही रायडर्स मिळाले मला. आता बघायला एक रायडर आहे जो हझार्ड लाईट कंटिन्युअसली ऑन करून ठेवलं आहे समोर बघताय आता विथ नो रिझन. ह्या लोकांना समजत नाही का की हझार्ड लाईट कशासाठी आहेत आणि काय कंटिन्युअसली ऑन करून ठेवलेलं आहे. आता हे रायडर्स वगैरे आहेत एकत्र पूर्ण रस्त्यावरती पूर्ण मस्ती करत चाललेले आहेत. ॲक्च्युली या लोकांना दुसऱ्या कोणाची काहीच पडलेली नाही आहे. राईड करत चाललेत आणि आता हे पुढे आता हँडशेक वगैरे करतात आहेत. हे किती दुसऱ्या ह्याच्यामुळे की अपघात होऊ शकतो हे ह्यांना समजत नाही आहे का. असे पूर्ण हे लोक राईड करत चाललेत आणि खूप असं एक रिस्की अशी राईड करत चाललेत हे लोक. ह्याच्याने दुसऱ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो हे लोकांना समजत नाही आहे. सोबत कार आहे. कारमध्ये एक माणूस आहे जो सनरूफमधून बाहेर येऊन या लोकांचा व्हिडिओ काढतो आहे. या व्हिडिओच्या नादात हे लोक स्वतःचा जीव जो धोक्यात घालतात आहे सोबत आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा जीव धोक्यात घालतात आहे. बाजूने बघाल तर हे राईड येतात आहे तिथे पूर्ण रस्ता ब्लॉक करतात आहे. समोर बघाल तुम्ही तर पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवतात आहे. सगळं कोणाला यायला जायला रस्ता ठेवत नाही. जसं हे लोक राईड एन्जॉय करायच्या नावावरती स्वतःचा जीव धोक्यात घालतात तर आहेत पण सोबत दुसऱ्याचा जीव पण धोक्यात घालतात आहेत. ह्याच्यामुळे असे अपघात घडतात जे हे मस्ती करणारे तर मरतातच पण सोबत जे व्यवस्थितपणे ज्यांना जायचं असतात ते लोकसुद्धा फुकटमध्ये ह्यांना त्रास होऊन जातो. हे बघा साईडला. त्यामुळे असे राईड करणं कृपया टाळा जेणेकरून कोणाच्या जीवाला धोका होऊ नये आणि अशा माणसांपासून कम्प्लिटली सोबत राहणं टाळा आणि तिथून बाहेर निघा. जर जात असाल तर सरळ कुठेतरी पाठीमागे थांबा नाहीतर ह्यांच्या तरी पुढे निघून जावा. आता इथे ट्रॅफिक जमा झालं आहे. आणि समोर एक बाईक ॲक्सिडेंट झालेला आहे बघा. 2 बाईकवाल्याने ठोकलेलं आहे. कृपया स्वतःचा जीव सांभाळून गाडी चालवणे.